पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. या पांडुरंगाचं वर्णन करताना तुकोबा एका अभंगामध्ये म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान. बरेच जण हा अभंग हरिकथेच्या प्रारंभी घेतात. ह्या अभंगात श्री तुकाराम महाराज अत्यंत असं मनोरम सुंदर वर्णन ह्या पांडुरंगाचं करतात. तो मोठ्या कौतुकाने त्याचं वर्णन ते करतायत की माझ्या विठ्ठलाचं रूप किती सुंदर आहे. हा माझा देव दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभा आहे. त्याच्या गळ्यात तुळशी हार आहे, पितांबर शोभत आहे. विठ्ठलाचं ध्यान हे तुकोबांना सतत आवडतं. या विठ्ठलाच्या कानामध्ये त्यांनी मकर कुंडले घातले आणि त्यांच्या जीवाचा सुखाचा ठेवा म्हणजे हा पांडुरंग आहे. मग ह्या विठ्ठलाचे अत्यंत रमणीय वर्णन ज्ञानेश्वर माऊली सुद्धा करतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. असं या सौंदर्याला तुलना नाही असं ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणते. तर नामदेवांना हा श्यामसुंदर विठ्ठल हा कसा वाटतो तर नीलोत्पल गाभा असणारा, नेत्र विशाल असणारा, अंगावर चंदनाची उटी लावलेला असा भासतो. जनाबाईंस या देवास अत्यंत लावण्याची शोभा आहे असं म्हणतात. चोखोबांना तर ह्याच्या कपाळावरचा कस्तुरीचा मळवटच आवडतोय. त्यांना हे साजिर गोजिर रूप अत्यंत छान वाटतंय. एकनाथांना त्याच्या अंगावरच्या केसरी उटी जी आहे केशराची ती लोभावते. म्हणूनच राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोप विणारा, चंद्र सूर्य ओवाळून टाकावेत असं या पांडुरंगाचं रूप. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.